सर्व आयोजकांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देवोग्राम माता तोंट्याबेल बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। आदिवासी देवत देवोग्राम माता वांजाला बाल देणारे जो भुकेला असेल त्याला कणी देणारे त्या महानायक धरती आबा बिरसा मुंडा खाजा नाईक यांनाही पुष्प अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। सर्व आयोजक पालघर लोकसभेचे खासदार यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पुष्प अर्पणाने या ठिकाणी झालेली आहे। मी तडवी दादांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र गावित साहेब यांचे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं आपण या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त त्यांचं स्वागत करतोय। सर्व बांधवांना विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटीने त्यांचा स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। ताई साहेब पण या ठिकाणी आलेले त्यांचेही आपण फूल देऊन सत्कार करणार आहोत। धन्यवाद। सरांनी टाळ्यांच्या कडकडाट करायचंय। साहेबांना आदिवासी कौटुंबिक स्नेहभोजन मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आयोजक रविराज तळवी, बालाजी वळवी, रवी तळवी, सिकंदर वसावे, अविनाश वळवी, डॉक्टर संपत वळवी, युवराज, गुलाबदादा, त्याचप्रमाणे जितू पाडवी, साऱ्या पाडवी, सिमित वसावे, समीना वसावे, अजय नाईक, छोटूलाल वसावे, त्याचप्रमाणे दिलीप गावित, जोसू गावित आणि सर्व या पंचक्रोशीतील उपस्थित मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणारे सगळे आपले आदिवासी बंधू आणि भगिनींनो आणि लहान बालक आपो भाषेमध्ये बघू चालेल नाही। खरं म्हणजे मला मनापासून खूप म्हणजे आनंद होईल की या ठिकाणी चेना ब्रिज या भागा मापू ही आजूबाजू पाडा में बादा वारली किंवा कातकरी समाजा लोक रहता है आणि त्यामुळे आपू या ठिकाणी भिल्ल समाजामध्ये आपू अख्खा बांधव या ठिकाणी एक छोटेखानी का ना असना एक स्नेह भोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी वो कार्यक्रम आयोजित केले। खरं म्हणजे तुम्हाला मला जरा के अगोदर आखांज असतो एक हर ठिकाणी आपण वो कार्यक्रम लेत आहे कारण या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे तर त्या ठिकाणी अनेक थोडेसे अडचणी आहे पण तरी सुद्धा ही हेरिटेज हॉटेल आहे याला बी आम्ही जाताना आखी देऊ की जर शौचालय कहता किंवा अन्य याच्यासाठी मला वाटतं की महिला या व्यवस्था करा लागू। खरं म्हणजे या ठिकाणी मा जन्मभूमी नंदुरबार तालुका आमने उमज म्हणून गाव आहे। पेना गेल्या 1982 पासून या मुंबई नौकरी निमित्त जे की आपण तुम्हाला आणला आहे ते की त्या नौकरी निमित्त की आम्ही भी नौकरी केता आणलो। पण त्यानंतर एक छोटसा भारत पेट्रोलियम एक गॅस एजन्सी मला मिली आणि त्या आधारे
या ठिकाणी खरं म्हणजे त्या व्यवसायाच्या माध्यमातून ही पालघर विधानसभाचं क्षेत्र आहे ती पहिला जवळजवळ 2004 साली विधानसभा उभं रहियो आणि 2004 सालाम त्या ठिकाणी पोडी गियो पेने तरी नामावरण न वेता कंटिन्यू माय प्रयत्न केयो आणि त्यानंतर 2009 आणि त्या ठिकाणी निवडाय आलो त्यानंतर माहिती पालघर जिल्ह्यामध्ये 24 आमदार आहे म्हणजे त्यावेळेचे ठाणे जिल्हा आणि पालघर पेनी एकत्र आहे त्यानंतर ती निवडाय आलो त्यानंतर मला त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे 24 सामने एकू जातो म्हणून ते मला ती राज्यमंत्री केयो म्हणजे खूप मोठा एक बहुमान होता आणि त्यानंतर म्हणजे कंटिन्यू माघार आले ती नंतर मग आमदार नंतर मग आम्ही तिसऱ्यांदा खासदार आहे कदाचित देवमोगरा माता जर इच्छा वेरी तर आजी पुन्हा आजी या बेन महिना की परत निवडणूक येणारी आहे आणि मला आशा आहे की निश्चितच त्या ठिकाणी ती तिकीट जर मिळो तर पुन्हा खासदार वेणू कारण काही मैं भी खूप मेहनत केली आहे सुरुवातीला मला खूप त्रास वेळ की हा बाहेरचा आहे नंदुरबारचा आहे म्हणजे प्रचंड मानसिक त्रास वेळ पण मित्रांनो एक लक्षात ठेवा आपण केरला भी क्षेत्रात जर जरी समजा आपण नोकरी घेता छोटे मोठे नोकरी का नाही वर्ग 1 वेरी वर्ग 2 वेरी वर्ग 3 वेरी वर्ग 4 वेरी केरला भी वर्ग क्लासामध्ये जरी नोकरी करावी परंतु नामोहरण मावे आहे कोणत्या बी संकट आले कोणत्या बी अडचणी आल्या त्या अडचणीत मात करा प्रयत्न केला आहे आणि मुंबई आख्यो तर हिने रेवणू पासून आपण तयारी सुरुवात करी केडो चाळीम रे केडो वेगवेगळ्या ठिकाणी रे आणि खऱ्या अर्थ की केडो केडो हळूहळू थोडीफार प्रॉपर्टी आपण संपत्ती जमा केता आणि जमा केल्यानंतर त्या ठिकाणी केडो ब्लॉक ले केडो एगो हारा बंगलाम रे परंतु आपण केल्ली बी परिस्थिती जरी वेरी रिया शेवटी समाजाला वीर आहे आणि जो समाजाला वीर आहे तो जीवनात कधी बी यशस्वी नावे थोडंफार कारण काय की बऱ्याच ठिकाणी की अनुभव आलो आहे की अनेक मोठमोठा अधिकारी आहे की त्या मोठा शहरात नोकरी घेत आहे काही आमदार आहे काही खासदार आहे काही मंत्री बी आहे पण बऱ्याच ठिकाणी की अनुभव आहे जेव्हा समाजा प्रश्न आवे त्यावेळेस जो आपण जाती सर्टिफिकेट आहे किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तो सर्टिफिकेट त्याला सर्टिफिकेट विहिराय जाता समाजाला विहिराय जाता परंतु समाजाला कधी बी आपण विहिरानू नाही आयन जरी पालघराला जरी आमदार आहे किंवा मंत्री बी आहे तो खासदार बी आहे पण शेवटी माय गावाला विहिरायो नाही म्हणून आपण जन्मभूमी काही नाही बिवेरी पण आपण कर्मभूमी मा पालघर वेरी किंवा मुंबई आहे पण शेवटी एक सामाजिक दायित्व म्हणून ज्या समाजात आपण जन्म लेता त्या समाजाला आपण विराय नाही तुझे यावेळेस एका की बोई एका अत्याचार केला प्रयत्न केला किंवा आपण पाहू वेरी त्या लग्या अत्याचार केला प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपण अख्खा समाजामध्ये जर एकत्र येऊन जर पोलीस स्टेशनला जर गिया तर त्या पोलिसा कोठो बी मोठो अधिकारी वेरी तिया हिम्मत नाही वेणारी की तुम्हा त्या बाबतीत एफआर दाखल केलो तिया हिम्मत नाही वेणारी आणि म्हणून आपण काही बी वेरी पण आपण अख्खा सामाजिक दृष्ट्या एकत्र राहीन त्या ठिकाणी आपण एकत्र वेरा या ठिकाणी पुढच्या वेळेस थोडस पालघर तुम्हाला दूर पडी पण आपण पालघराला एक मोठा कार्यक्रम याच ठिकाणी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रम लिहू या ठिकाणी मा चिरंजीव रोहित गावी चाललो ये रे जरा वरती आता तुझी पण ओळख झाली पाहिजे आपल्या समाजामध्ये
कारण तुला सुद्धा आपल्या समाजातल्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे. कारण इथल्या मुंबई मधले किंवा कुठल्या याच्याबरोबर करायचं नाही. कारण शेवटी एक समाजाचं एक नुकसान होतं, एक समाजाच्या एका कुटुंबाचं नुकसान होतं. आणि आपण जाते की आहे दारुडे जेरी वेरी बरं का, पण तो प्रामाणिकपणा आहे, तो कधीच गद्दार ना घेतोय. पण आपण बऱ्याचदा मग आंतरजाती व्यवहार विरोध नाही, पण शेवटी जर समाजामध्ये जर एकत्रपणे जर समजा एक व्यवहार वेयो तर मला वाटते एक समाजामध्ये कुटुंब जो आहे तो कुटुंब त्या नुकसान ना वेतो. समाजामध्ये एक कुटुंब त्या ठिकाणी त्या उद्धार वे आहे आणि एका कुटुंबाबरोबर अनेक कुटुंब त्या ठिकाणी आपल्याला पोचता हवे, त्याला सुरक्षित घेता हवे. आणि म्हणून समाजामध्ये जर समजा आपण जर रोजी बेटी जर व्यवहार येऊ तर मला वाटते तो कायमस्वरूपी हारून टिके. नाही अनेक आंतरजातीय विवाह खूप काळ टिकता नाही, त्याम अनेक कलह तयार होत आहे, अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि जर हारो येऊ तर हरी गोठ आहे, बरोबर ना. जर हरी घटना घडी तर तो काही चुकीचं काही नाही, त्याला आंतरजातीय विवाह विरोध नाही. पण बेनी एकमेकांना समजदार वेरी आणि ती मी जर समजा आई वडिलांना जर समजा हारो रिस्पेक्ट देतो, हारो संबंध ठेवयो तर मला वाटते त्याला मग काही विरोध नाही. पण शक्यतो समाजामध्ये रोजी बेटी जर व्यवहार वेयो तर मला वाटते निश्चितच समाजा दृष्टी की तो खूप सोयीस्कर वेरी. शेवटी मग जाता एकूच या ठिकाणी आखो बरं केडाय बरं जिवंत देव केडाय वेयो देखियो का बरं हात तुझे केरावर जिवंत देव देखियो का. जिवंत देव बघितला आहे का कोणी असेल तर मला हात वरती करा. कोण? आई वडील. आणि म्हणून आई वडील किती गरीब जरी असले, अंगावरती फाटके तुटके जरी कपडे असले, पण तुम्ही ज्या वेळेस मुंबईवरनं गावी जाल त्यावेळेस आई आणि वडिलांचे तुम्ही जर पाया पडलात आणि पाया पडून जर तुम्ही परत मुंबईला आलात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 100% यशस्वी व्हाल. पण जर तुम्ही आई वडिलांचे जर पाया पडला नाही तर निश्चितच तुम्हाला अनेक त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील. आणि म्हणून मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये जिवंत देव कधी बघितलेला नाही, आणि जिवंत देव बघितला तो आई वडील बघितलेला आहे. आणि म्हणून शेवटी या ठिकाणी आपू या की भाको जरी गरीब जरी वेरी, अंगाम फाटके तुटके कपडे वेरी, पागाम जरी चप्पल जरी नाही वेरी, पण तो परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्या दृष्टिकोनाकी या ठिकाणी आपण अख्खाई मला खरं खूप आनंद वीर येऊ, पण त्या आनंदाबरोबर मला सेवा केला तुम्हाला मोको ना देतोय. तर पुढच्या वेळेस आपण पालघराला खूप हारो आपण त्या ठिकाणी कार्यक्रम लिहू आणि पालघरी संपूर्ण महाराष्ट्र सातपाटी सारखं किंवा इतर पट्टो आहे मत्स्य व्यवसाया बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात खूप अग्रेसर आहे. आणि ज्यावेळेस आपण पुढच्या वर्षी पालघर कार्यक्रम लिहू तर निश्चितच आहे मासे खावा प्रयत्न केले. पण आपण અહીં बराच महाराज भी आहे, पण तरी हरकत नाही त्या घेता बी आपण व्यवस्था घेऊ. जाता जाता होतो मैं आखो की सामाजिक दृष्ट्या आपण एकत्र आवाज होते. शेवटी कोता काय बी वेरी आपण कोता बी मोठा वेया तर समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्र राहत होते. आज आवणारा जो काळ आहे आपण अख्खा दुसरी की अत्यंत कठीण आणि डार्कमय अशा प्रकारचा कठीण काळ आहे. आज अनेक लोक धनगर समाज भी आदिवासी समाज समाविष्ट करा प्रयत्न केली हो. गोंड गोवारी जो आहे गोवारी सुद्धा त्या आवा प्रयत्न केली हो. मच्छीमार समाजामध्ये सुद्धा काही महादेव म्हणजे आपण म कोळी जे आहे क ठाकूर म ठाकूर नावाची जी ठाकूर समाज आहे अख्खा लोक त्या ठिकाणी आविरिया प्रसंगी सरकार भी त्या ठिकाणी मदत करा प्रयत्न केले आहे.
पण काही गोष्टी त्या ठिकाणी कधी कधी मदत नाही आणि म्हणून येणारी जी पिढी आहे ती पिढी सुरक्षितता घेता समाज म्हणून आपण अख्खा एकत्र आवाज होते एका कर्मचाऱ्यावर जर अन्याय वेळ तर त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी उभं राहत होते आदिवासी आमदार आहे खासदार आहे थोडंफार तुम्हाला जरूर नाराजी जरी जरी परंतु मला आशा आहे की अनेक आमदार खासदार ते सुद्धा समाजाकरता खूप संघर्ष घेता झगडा करायचा प्रयत्न घेता पण पाची पोटासारखे नाही काही खरंच प्रयत्न नाही घेता त्याविषयी थोडस राग असणं स्वाभाविक आहे रोष असणं स्वाभाविक आहे पण भविष्य काळामध्ये या ठिकाणी माई बादाले मा विनंती री की समाज म्हणून आपण एकत्र राहू ज्या ज्या वेळेस तुम्हा पडचण वेरी तुम्हा अडचणी वेरी त्यावेळेस खासदार म्हणून राजेंद्र गावित तुम्हा सोबत री होती जाई अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केऊ शेवटी जाता जाता होतो या ठिकाणी आखो की शेवटी तुम्हा पोरे मराठी भाषा में शिकणार आहे इंग्रजी भाषा में शिकणार आहे हिंदी भाषा शिकणार आहे पण शेवटी आपण जी बोली भाषा जी आहे ती आदिवासी भाषा जी आहे ती पहिला तुम्हा कोम आहे आपण भाषा शिकवा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर समजा पोरे जर नाही शिकवा वेळी तर तुम्हाला गावाला जाई नाही दिवाळी उन्हाळी किंवा केला ते बी सुटीम जाई नाही आपू आजी आणि आजोबा आहे तिया आता तियाला टाकी देऊ म्हणजे तियाला सोडी देऊ ते बरोबर आपण तिया भाषा शिकवत आहे डॉक्टर विजय कुमार गावित आपू जो मंत्री आहे तिया पोरी आपू हिना गावित ती बी खासदार आहे पण ती होती अस्सल आपू भिलोरी भाषा ती गोगे महापोरी सुद्धा आम्ही जे लग्न वेळी आहे पालघराले मुख्यमंत्री किंवा डेप्युटी सीएम वगैरे खूप मोठं म्हणजे आपण लग्न वेळी आहे पण माहिती लेखू दाखवा की बेटा जी भाषा आहे ही आपण भिलोरी भाषा आहे पावरा भाषा आहे किंवा आपण मावची भाषा आहे किंवा इव्हन त्याला गुजरात आजूबाजूला असलेली आपण गुजरातीशी म्हणजे आपण आदिवासी संबंधित भाषा आहे ती भाषा कधी विहिराणू नाही मग तुम्ही पण आता लहान मुलांना शिकवाल ना नाही आपली भाषा शिकवणार की नाही गोपत्याकडे काय नाही गोपत्या नाही का काय नाही गोपत्या नाही धन्यवाद जय हिंद जय आदिवासी धन्यवाद साहेब तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमच्या शब्दांना मान दिलं त्याबद्दल तुमचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद करतो आणि आभार मानतो धन्यवाद